कृष्ण आणि सुदामा, खरी मैत्री आणि निस्वार्थ मदत. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आणि एका छोट्याशा गावात राहणारा गरीब ब्राह्मण सुदामा, ही मैत्री पौराणिक काळातली पण आजही माणसाच्या मनाला स्पर्श करणारी आहे. लहानपणी कृष्ण आणि सुदामा एकाच सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात शिकत होते. कृष्ण राजघराण्यातला असूनही साधेपणाने वागत असे, तर सुदामा गरीब असला तरी बुद्धिमान आणि सद्गुणी होता. गुरुकुलात दोघेही एकत्र झाडाला पाणी घालत, लाकूड आणत, अभ्यास करत. एकदा गुरुमातेने दोघांना जंगलातून लाकूड आणायला पाठवलं. वाटेत जोरदार पाऊस आला. सुदामा घसरून पडला. कृष्ण लगेच धावून गेला आणि म्हणाला, "मित्रा, मी आहे ना, एकटं नाही पडायचं." त्या दिवशी सुदामाच्या मनात मैत्रीची व्याख्या कोरली गेली. जो संकटात हात धरतो तोच खरा मित्र. गुरुकुल संपल्यावर कृष्ण द्वारकेचा राजा झाला. सुदामा मात्र आपल्या गावात परतला. गरीब पण प्रामाणिक जीवन जगत. घरात दारिद्र्य होतं. पत्नी सुशीला आणि लहान मुलं उपाशीपोटी झोपायची वेळ यायची. एक दिवस सुशीलाने नम्रपणे म्हटलं, "स्वामी, तुमचा मित्र कृष्ण आता राजा आहे. एकदा भेटून या. मदत मागितली तरी हरकत नाही." सुदामा लाजला. "मित्राकडे मदत मागणं योग्य आहे का?" सुशीला हसली. "तो राजा असला तरी आधी तुमचा मित्र आहे." सुदामा कृष्णाला भेटायला निघाला. भेटवस्तू म्हणून घरात काहीच नव्हतं. सुशीलाने शेजाऱ्यांकडून थोडेसे चिवडे मागून दिले. सुदामा ते एका फडक्यात बांधून निघाला. द्वारकेत पोहोचल्यावर सोन्याच्या महालांकडे पाहून तो थांबला. "मी गरीब ब्राह्मण, मला राजा भेटेल का?" असा प्रश्न मनात आला. जसेच कृष्णाने सुदामाला पाहिलं, तो सिंहासनावरून उठून धावला. "सुदामा, माझा मित्र!" सर्व दरबारी अचंबित झाले. राजा स्वतः गरीब मित्राचे पाय धुवून त्याला मिठीत घेऊ लागला. कृष्ण म्हणाला, "तू इतके दिवस का आला नाहीस? मला विसरलास का?" सुदामाचे डोळे भरून आले. "राजा, मित्र कधी विसरतो का?" कृष्णाने सुदामाच्या फडक्याकडे पाहिलं. "मित्रा, काय आणलंस माझ्यासाठी?" सुदामा लाजत म्हणाला, "गरीब माणसाची लहानशी भेट." कृष्ण आनंदाने ते चिवडे खाऊ लागला. रुक्मिणी देवी थांबवू लागल्या, पण कृष्ण हसत म्हणाला, "हा चिवडा नाही, माझ्या मित्राचं प्रेम आहे." सुदामा काहीच मागू शकला नाही. कृष्णाशी गप्पा मारून तो परत निघाला. मनात थोडी खंत होती. मी काहीच मागितलं नाही. पण गावात परतल्यावर तो चकित झाला. त्याचं झोपडं आता सुंदर घर झालं होतं. दारिद्र्य नाहीसं झालं होतं. सुदामा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "मित्राने मागणी न करताही माझं दुःख ओळखलं. कृष्ण, मला संपत्ती नाही, मैत्री दिलीस तीच खरी श्रीमंती आहे." मैत्रीचं खऱ्या अर्थाने महत्त्व म्हणजे खरी मैत्री अपेक्षांवर आधारलेली नसते. सुदामाने कधीच कृष्णाकडे "मला हे दे, ते दे" असं मागितलं नाही. तो फक्त मित्र म्हणून भेटायला गेला. ज्याला काही न मागता भेटावंसं वाटतं तोच खरा मित्र. मैत्रीत लाज, भीती नसते, फक्त विश्वास असतो. गरीब असूनही सुदामा कृष्णाला भेटायला गेला आणि राजा असूनही कृष्णाने त्याला मिठीत घेतलं. जिथे मन मोकळं असतं तिथेच खरी मैत्री टिकते. छोट्या गोष्टींमध्ये मोठं प्रेम असतं. चिवडे साधे होते, पण त्यात सुदामाचं मन होतं. भेटीची किंमत नाही, भावना महत्वाची असते. खरा मित्र दुःख ओळखतो, सांगावं लागत नाही. सुदामाने काहीच मागितलं नाही, तरी कृष्णाने त्याचं दुःख ओळखून मदत केली. जो न सांगताही समजून घेतो तोच खरा मित्र. मैत्री ही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. सुदामाला घर, धन मिळालं, पण त्याला सर्वात जास्त आनंद झाला मैत्रीचा. पैसा संपतो, पण खरी मैत्री आयुष्यभर साथ देते.